नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या 11च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची मोठी राजकीय घडामोड। 14 जुलैला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मात्र या भेटीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कोणतीच कल्पना नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बुधवारी रात्री देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत मुश्रीफ, भुजबळ, तटकरेंशी सुनेत्रा पवार यांनी चर्चा केली। यावेळेला सुनील तटकरे यांनी भेटीचं कारण सांगितलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या बैठकीतल्या इनसाइड स्टोरी संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सुनेत्रा पवारांकडून तटकरेंना वर्षावरच्या बैठकीबाबत विचारणा झाली आहे। सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे। पक्षप्रमुख म्हणून भेटीची कल्पना मला नव्हती असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। आपली एक प्रकारे नाराजीच त्यांनी बोलून दाखवली आहे। तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात बैठकीत माहिती दिली असं तटकरे यांनी म्हटलंय। शरद पवारांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे अशी माहिती देखील या बैठकीत तटकरे यांनी दिली। तर राष्ट्रवादीनं कोणताही वेगळा अर्थ काढू नये यासाठी ही बैठक बोलवली असंही तटकरे यांनी म्हटलंय। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, मुळातच अशा पद्धतीनं सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून झालेली ही बैठक नेमकं काय सांगते? प्रज्ञा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना बोलवण्यात आलं होतं। अर्थात जयंत पाटील त्यावेळेस तिथं होते, यामुळे याला एक वेगळंच चर्चेला वळण लागलं। पण मुळात या मागे नेमकं काय कारण होतं याची कल्पना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना दिल्याची माहिती उपलब्ध होती आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काल देवगिरी या बंगल्यावर NCPच्या कोर टीमची बैठक झाली आणि अर्थात या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात तटकरे आणि पटेल यांना बोलवण्यात आलं होतं आणि याची आपल्याला कल्पनासुद्धा नव्हती अशी नाराजी व्यक्त केली। अर्थात हा सूर थेट तटकरेंकडेच होता आणि लगेच तात्काळ तटकरेंनी या नेमकं कशासाठी बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांनी, तिथे काय घडलं याची संपूर्ण सविस्तर माहिती या बैठकीत प्रमुख नेत्यांना देण्यात आली। यामध्ये जी महत्त्वाची माहिती उपलब्ध होती त्यानुसार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे पुढील कालावधीमध्ये जे महत्त्वाची विधेयकं संसदेत आणली जात आहेत तिथे पाठिंबा देण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे। आणि याची कल्पना तटकरे यांनी दिली। मात्र सुनेत्रा पवारांचा रोख होता की जर मुख्यमंत्र्यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वर्षा निवासस्थानी बोलवलं होतं तर त्याची कल्पना साधी का देण्यात आली नाही। नाराजीचा सूर होता सुनेत्रा पवारांचा, तो थेट तटकरेंवर। अर्थात प्रफुल्ल पटेल हे देशाच्या बाहेर आहेत, यामुळे या बैठकीला ते नव्हते। पण कुठे ना कुठेतरी परस्पर दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि याची पुसट कल्पनासुद्धा सुनेत्रा पवारांना नसणं हे कुठेतरी त्यांना खटकलेलं आहे आणि या बैठकीत त्याचे पडसाद उमटताना दिसले। अर्थात गैरसमज नको अशा स्वरूपाची सावरासावर तटकरेंच्या वतीने करण्यात आली। पण कुठे ना कुठेतरी आता वाद निर्माण होताना दिसून येतोय, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना बोलवलं आणि त्याची साधी कल्पनासुद्धा या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांना दिलीसुद्धा नाही। आणि यामुळेच पक्षांतर्गत परत एकदा मतभेद कुडघोऱ्या ज्या आहेत त्या दिसून येऊ लागले आहेत। निमित्त काही जरी असलं तरी एकमेकांवरचेही कुठे ना कुठेतरी नाराजीचे सूर जे आहेत ते बाहेर उमटताना दिसून येत आहेत। नक्कीच, आणि याचा अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीनं विपर्यास जो आहे तो सुद्धा होताना पाहायला मिळतोय। आणि राष्ट्रवादीमध्ये ही जी काही अंतर्गत एक प्रकारची गटबाजी आहे ती सुद्धा चांगलीच चव्हाट्यावर येते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। तर इकडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा फेरबदल होणार असं कळतंय, कारण पक्षातील महत्त्वाच्या पदांवरती नवीन नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदावरून नव्या नावाची चर्चा होतीये। प्रदेशाध्यक्षपदासाठी अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांची नावं चर्चेत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा रिक्त आहे आणि या रिक्त जागेसाठी सुद्धा वैशाली नागबडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड होऊ शकते अशी देखील सूत्रांची माहिती समोर येते।